क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे आहे, फटक्याचं सिलेक्शन, त्यानंतर येणारी गती, बॉलकडे कोणत्या मिनिटने बघावं, कोणत्या फटक्याला कुठे खेळावं, या सगळ्या गोष्टी अगदी त्याच्या नजरेखाली होत्या आणि वैयक्तिक 37 धावा बनवत असताना मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने उचलला गेला. मैदानाच्या आतमध्ये ही सलामीची जोडी टीम खोनीची जात असताना श्री गणेश क्रिकेट संघ खोनी कोण विसरेल. 2023 मध्ये केंद्रीय मंत्री चषक तब्बल आपण या ग्रामीण विभागामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये प्रथमतः 6 ओव्हरच्या मॅचेस त्या आपण पाहिल्या. त्याच स्पर्धेचे खऱ्यातने शिल्पकार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आता तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. सर्वांचं स्वागत आम्ही करत आहोत ग्लोबल टेनिस क्रिकेट अर्थातच जीटीसीच्या माध्यमातून. कारण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला दाखवलं जातो जीटीसीच्या माध्यमातून. त्याच्या समोर गेल्यात आकाश. सध्या तरी जीटीसीचे ऑफिशियल अपडेटर सुनील आहेत आणि कॅमेरामॅन आमले तुषार चांगलं टेलिकास्ट या ठिकाणी करतात. आणि डीजे राज अगस्टन वरून या विभागामध्ये अनेक वेळा तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची ही सुंदर कामगिरी साऊंड सिस्टमची पाहिली आहे. सो त्यांचा सुंदर या स्पर्धेला थोडासा भराना राहिलाय. जे साऊंड सिस्टम त्यांनी या ठिकाणी या स्पर्धेला ठेवली गेली आहे ती अगदी प्रॉपर आहे. सो त्यांचे सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. करण आणि आकाश पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं कोणी संघासमोर खूप चांगल्या प्रकारे फाईट बॅक देण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु ते जमलं नाही. जिथे खेळत होती टीम देसाई प्रथम बॅटिंग करत असताना त्यांनी फक्त बनवल्या होत्या धावसंख्या 52-53 धावसंख्येचं टार्गेट असताना अवघे 3 चेंडू ठेवत असताना त्या ठिकाणी अरुण ठोंबरेला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना पाहिला, ज्यांनी बनवल्या गेल्या 36. परंतु आता सलामीची जोडी जी सुरुवातीला जात असते मैदानाच्या आतमध्ये करण ठोंबरे आणि आकाश याला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. आजचा वातावरण खरं तर सकाळी अगदी थंडगार होता, परंतु जसा दिवस ओलांडत गेला तशी गरमी वाढत गेली. आता सध्या तरी आम्हाला सुद्धा सूर्याचे चटके खावे लागतील, कारण आता तब्बल 30 मिनिटांनी अगदी आमचाही कॉमेंट्री बॉक्समध्ये सूर्यप्रकाश जरूर जास्त येईल. आता सध्या तरी थाई जवळ आहे, मग नंतर वरती पोटाजवळ येईल, नंतर डोक्याजवळ येईल. म्हणजे त्याचाही आम्हाला आता तिखट जो ऊन आहे तो सहन करावा लागेल, परंतु हरकत नाहीये. मग आपण असंच विचार करत असतो की कॉमेंट्रीमध्ये ऊन आलं तर हरकत आहे. खेळाडू 11 मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक मॅच मध्ये ऊन खात असतात. सो सामन्याला करूया सुरुवात. हा फक्त एक विनोद होता. आदित्य पाटील मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरसाठी गेल्या. करण आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघाला देऊया कॉमेंट्री बॉक्स कडून आणि मॅनेजमेंट कमिटी करून या सामन्यामध्ये विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल आदित्य पाटील तयार. पहिलाच बॉल जोराने खेळायचा होता. बॉल हवेमध्ये, कॅच अगदी समोर पडली. त्यामुळेच आपण पाहिलं तर या बॉलवरती जाण्यास अशक्य गोष्ट शक्य करायची होती, परंतु पोहोचण्यात यश मिळालं नाही. पहिल्याच बॉलवरती बॅटच्या साहाय्याने आदित्य पाटीलच्या विरोधात सिंगल आली. आदित्य पाटीलचा ना या टीम मध्ये खऱ्या तर डबल रोल राहिलाय. एका बाजूला मोटिवेट करणं, दुसऱ्या बाजूला सुरुवात चांगली करून देणं बॉलिंगच्या माध्यमातून. म्हणजे आदित्य पाटीलला तुम्ही पहिल्या मॅच मध्ये 2 ओव्हर टाकताना पाहिला. आता पहिल्याच ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलवरती सिंगल आली त्याच्या अगेन्स्ट करणच्या बॅटमधून. आता आकाशाच्या स्ट्राईकवर. आकाशसाठी हा बॉल समोर खेळतात व्ही शेप मध्ये, डीप मध्ये लॉंग ऑफ आहे. मिड ऑफ नव्हता, त्याचा फायदा उचलायचा होता, परंतु प्रॉपर प्रोटेक्शन त्या ठिकाणी ट्रॅप होतं ते म्हणजेच लॉंग ऑफचं, तिथे भेदू शकला नाही फलंदाज आकाश. आणि या ठिकाणाहून आपण सिंगल बघत आहोत. करण ठोंबरे सध्या तरी ना टीम खोनीच्या माध्यमातून चर्चेत राहिलाय. त्याची नारिवली गावाविरुद्ध ती बॅटिंग अजूनही अविस्मरणीय. आमच्या डोळ्यासमोर मारलेले त्यांनी मोठे फटके, परंतु या मॅच मध्ये सुद्धा तसेच मारावे लागतील. आणि मारलाय, आलाय करण ठोंबरेचा ब्रँड षटकार. आहे पहा ऍक्शन रिप्ले. डावकुऱ्या त्याचा बॉल पडला, थोडासा बॉडीवरती आला, परंतु कोणताही फरक नाही. करण ठोंबरेला ताकदीचा वापर. अगदी ज्याप्रमाणे एखादी धारदार गोष्ट कापायची असल्यावर तिच्यावर आपण तलवार फिरवतो ना, तशाच प्रकारे बॅट फिरली गेली आणि बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा पहिला षटकार करण ठोंबरेच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 8. रिव्हर्स खेळतात. वाह वाह, कलात्मक आणि देखना सुपर स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. हा बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. का पहा मित्रांनो, व्हॉट शॉट, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव.
काय शब्द अपुरे पडतील या फटक्याला. नजर होती, बॉल खुलवट टप्प्याचा, रिव्हर्स खेळले आणि किती लवकर गती ओळखली गेली बॉलची, जिथे आपल्याला लागोपाठचा दुसरा षटकार पाहायला मिळाला. चर्चेत राहणारा हा खेळाडू आहे. असं म्हणत असतात की कोणी खेळ गाजवलेला असतो, कोण गाजवत असतो, परंतु सध्या तरी खेळ गाजून हा सध्याही गाजवतोय करण ठोंबरे. आणि त्याचाच खऱ्या अर्थाने टिपिकल शॉट तुम्ही पाहिला, जो रिव्हर्सच्या माध्यमातून स्विच हिट नव्हे तर अगदी स्वीट हिट होता आपल्या टीम श्री गणेश क्रिकेट संघ खोनीला. काय फटका होता, फटक्याचे जणू काय चटके बसले असतील आदित्य पाटीलला. आता तोही संभ्रमात पडेल की शॉर्ट बॉल, त्याच्यावरती पुलचा फटका, पुढे चेंडू टाकण्यात आला, त्याला त्याच्यावरती रिव्हर्स, मग टाकायचं तर कुठे, म्हणजेच इकडे आड आणि तिकडे वीड, या दोन गोष्टीमध्ये अडकलाय आता आदित्य पाटील. अजून एक आला असता, परंतु माइंड डायव्हर्शनचं काम आदित्य पाटीलचं केलं. करण टोंबरेचे दोन मोठे फटके विचार करण्यात भाग पडलं की कोणत्या लेंथवरती आता बॉलिंग करावी. परंतु करण ची बॅटिंग जर आपण पाहिली ना, तर ऑप्शनवरती बॉल टाकल्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला त्याचे एक्स्ट्रा ड्राईव्ह शॉट सुद्धा तुम्ही पाहिल्यात. त्याच्यामुळे हा बॉडीपासून दूर ठेवायचा होता चेंडू. यावेळेला सुंदर फटका, कॅप बेदायची होती. चर्चा चालू होती की ऑप्शनवरती बॉल टाकल्यानंतर एक्स्ट्रा कव्हर, या कव्हरच्या दरम्यान करण चांगला खेळतो, त्याच्यामुळे हा खोलवट टप्प्याचा बॉल प्रॉपरली ब्लॉक केलं गेलं बॅट्समन करण टोंबरेला. त्या ठिकाणी मिळते सिंगल. सिंगल टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती. पहिलाच षटक सुरू आहे. मागच्या मॅचमध्ये 2 षटकांमध्ये कमबॅक करणारा आदित्य पाटील समोर होता करण टोंबरे, त्याच्यासमोर नाकामी ठरला. 2 षटकार त्याच्या विरोधात तुम्ही करणचे पाहिले आणि आता तोच शेवटचा बॉल खेळेल जिथे आदित्य पाटीलला खरं तर विचार करण्यास नक्कीच त्यांनी भाग पाडलाय. ताकदीचा वापर आणि पुन्हा एकदा पुलच्या माध्यमातून हा बॉल फिल्डर होते त्या ठिकाणी, परंतु बॉल चाला बाउंड्रीच्या बाहेर. सुपर शॉट, अगदी पिकअप या बॉलवरती लवकर सिलेक्शन केलं गेलं ते म्हणजेच मोठ्या फटक्याचं. अशा प्रकारे षटकाराने या आकाशात संपला हा षटक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद, धावा 22 टीम श्री गणेश खोनी. दीप दादा यांना विनंती करू की या मंचावरती एक लेजंड खेळाडू आहेत आणि त्यांच्या समवेत कार्तिक म्हात्रे ही या खरं तर मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. क्रिकेट हा असा खेळ असतो, जसं सध्या तरी आमचे अपडेट नक्कीच अपडेटर बिर्याणी खातात, तिचा काही प्रेक्षकांच्या नाकापर्यंत वास गेला तरी त्यांना लगेचच समजतं की ही बिर्याणी आहे. तसाच क्रिकेटचा खेळ असतो, अगदी चविष्ट खेळ. जेव्हा जेव्हा प्रेक्षक पाहत असतात तेव्हा ते आपोआपच ओढत असतात. जसं आपण म्हणतो की फुलांवरती मधमाशी बसते, तिला तो मध आकर्षण करून येत असतो, तसा क्रिकेटचा खेळ असतो. आणि क्रिकेटपासून प्रेक्षक कधी लांब राहत नाही. मग आता या क्रीडांगणाच्या बाहेरही अनेक सारे प्रेक्षक आम्हाला ऐकतात, अनुभवतात आणि GTCच्या माध्यमातून सुद्धा भरपूर सारे प्रेक्षक आम्हाला अनुभवत असतील, ऐकत असतील. तुम्हा सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. हा क्रिकेट चाहता आहे. क्रिकेट चाहते जेव्हा वाढतात तेव्हाच आपल्याला या सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळतात. आणि पहा, आत्तापर्यंत या स्पर्धेला आपण पाहिलं तर 11,119 जणांनी भेट दिली आहे आणि सध्या तरी 175 जण आमच्याशी जुळले गेल्यात. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, स्कोरबोर्ड होती 22. षटक क्रमांक दुसरा आता टाकण्यासाठी जी जिम्मेदारी दिली गेली ती म्हणजेच राहुल केनेवरती. मागच्या ओव्हरमध्ये, मागच्या मॅचमध्ये थोडासा मागडा ठरला होता राहुल केने, परंतु आता या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. कमबॅक होईल का हा प्रश्नचिन्ह, कारण समोर आहे करण ठोंबरे. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेटने खुलवट टप्प्याचा बॉल पायांवरती होता, स्वतःचा बचाव केला, टीपमध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु चाललाय त्या ठिकाणी बॉल अलोंग द कार्पेट. आणि या बॉलवरती जर आपण पाहिल्या तर होत असताना धावा पूर्ण 2. अनंत सुद्धा आलेत, एक चांगले खेळाडू. तसेच त्यांच्या समवेत रोहित, भालगावचे छकडे प्रेमी, तसेच क्रिकेटचेही प्रेमी आहेत. सुंदर क्रिकेट ते खेळतात सुद्धा, परंतु आज अनंतासोबत ते वर्क करत असतात. सो त्यांची मॅच पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. धावा 24. ओव्हर द विकेटने सुंदर फटका स्लॉट मध्ये, करता जाईल का प्लॉटच्या बाहेर, परंतु पाहावं लागेल, एलिव्हेशन कमी आणि बॉल अगदी फिल्डरच्या हातामध्ये. इथनं पहिल्या विकेटचं पतन, मैदानाच्या बाहेर एक मोठा वादळ शांत करत असताना फलंदाज करण ठोंबरे बाद.
धार्मिक ग्रंथ श्रीमद भगवद्गीता, तिच्यामध्ये एक शब्द असा आहे की जो शब्द तुम्ही मनामध्ये अंतकरणामध्ये ठेवला ना, तर तुमचं आयुष्य प्रफुल्लित आहे. तो खऱ्या अर्थाने कडवा म्हणजे सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. भगवंत तुमच्या हृदयामध्ये त्याच्यामुळे कुठेही गेलात तरी तुम्हाला भिण्याचं कारण नाही. परंतु इथनं भीती होती करण ठोंबरेची. आपण श्रीमद भगवद्गीतेची चर्चा करत होतो, परंतु इथनं भीती होती मोठी, ती म्हणजेच करण ठोंबरेची. आणि तोच अडसर या ठिकाणी राहुल केनीने दूर केलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये हर्षद ठोंबरे ओव्हर द विकेटने फुल टॉस बॉल होता, अपील केली परंतु ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळले. त्याच अनुमानाने प्रसाद सहस्त्रबुद्धे सरांचा इशारा या ठिकाणी याच बॅट कट होती त्या ठिकाणी. अपील ही झाली, त्यामुळे असं वाटलं की कदाचित लेग बिफोर विकेटसाठी ही अपील झाली का क्या. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचा बेस्ट बॉलर मैदानाच्या आतमध्ये सध्या. अनेक गोष्टी तुम्ही बघितल्या तर अनेक गोष्टी त्याच्या बाजूने जेव्हा पडित असतात तेव्हा तो पुढे आणत असतो. परंतु आता आकाशाच्या स्ट्राईकवर ओव्हर द विकेटने उचलला गेला. हेलिकॉप्टर लँड कुठे होईल, टप्पा पडेल की बॉल फिल्डरच्या हातामध्ये ॲक्युरेटली बॉल आला. ॲक्युरन्सी पाहायला मिळाली फिल्डरची आणि सलामीची जोडी करण ठोंबरे, त्याच्यानंतर आकाश बाद. काम या ओव्हरमध्ये चाललंय, कारण या षटकामध्ये करण ठोंबरे बाद झाला, या षटकामध्ये बाद झाला आकाश, जे आघाडीला गेले होते. दोन्ही फलंदाज आता पॅव्हेलियन मध्ये पोहोचलात. परंतु ह्या टीमचा अगदी आपण पाहिलं ना तर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आपण नेहमी दिनेशला चांगलं कार्य करताना बघितलंय. तोच मैदानाच्या आतमध्ये आता क्रमांक 4 वरती गेला. ही पार्टनरशिप पुढे न्यावी लागेल, कारण अजूनही मैदानाच्या आतमध्ये अरुण ठोंबरेचं जाणं बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये अजून किरणचंही जाणं बाकी आहे. त्याच्यामुळे आपण पाहूयात की आता प्लॅनिंग काय असेल. दिनेशसाठी हा बॉल टप्पा पडला, अतिरिक्त बाउन्स, पंचांनी इशारा दिला गेला वाईटचा. आणि याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर 1/4 दी ओव्हर वॉर्निंग दिली जाते की याच्यानंतर बाउन्सर चेंडू हाताळू शकत नाही. खऱ्या अर्थाने तुम्ही उंची पहा, राहुल केनेची उंची भरपूर आहे. कदाचित जल्पेश भोईरच्या बरोबरीला उंची असू शकते, तेवढीच उंची तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे उंचीचे खेळाडू बाउन्सर हाताळत असतात, तसा हा एक बाउन्सर तुम्ही पाहिला. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये फिल्डर दूरवरती पोहोचले, टप्पा पडला, बॉल डायव्हर्ट झालाय, बॉल अगदी वरती तुम्हाला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 2 धावेने खऱ्या अर्थाने आता समाधान मानावं लागेल. फुल टॉस बॉल होता. दिनेश बघत होता ती जागा जिथे त्याने एक मॅच बसून विश्राम केला, जिथे एक झाड आहे, जिथे प्रेक्षकही बसल्या, तिथे बॉलला पाठवायचं होतं दिनेशला. परंतु फुल टॉस बॉल व्यवस्थित बॅटवरती न आल्या कारणाने आपण बघितल्या या धावा 2 आणि 2 ने टीमचं धावफलक 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल होता आणि पहा लाईन मिस केली. या षटकामध्ये 3 महत्वाचे गडी नावावरती कोरले गेले राहुल केनेने. मागच्या मॅच मध्ये मागडा, परंतु या मॅच मध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग, फक्त धावा खर्च केल्या गेल्या 6 आणि अशा प्रकारे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धाव संख्या भोईरचा बॉल जरूर खोलवर टप्प्याचा अपील झाली हलकीशी.
मैदानाच्या आतमध्ये अजूनही जोपर्यंत हर्षद ठोंबरे आहे ना तोपर्यंत या टीमला भिण्याचं काही कारण नाहीये. कारण अशा खेळी अडचणीमध्ये असताना भरपूर वेळा तो खेळलाय. परंतु एका बाजूला आपण असाही विचार करतो की किरणला मैदानाच्या आतमध्ये पाठवण्या अगोदर अरुण ठोंबरे का गेले नाही. कारण मागच्या मॅचमध्ये 36 धावसंख्येची त्यांचीही खेळी राहिली. मग त्यांना मागे का ठेवलं गेलं याच्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग असावी. लो फुल टॉस बॉल अटेम्प्ट केलाय. ऑन साइडला बॉल चला डीप मध्ये मिड विकेटने जागा सोडली गेली. डायव्हर्शन करण्याचं काम बॉल नाही परंतु इथनं नॉन स्ट्राईकवरती फेकी आणि या 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. दुहेरी धावसंख्येला आता प्राधान्य. कारण 2 षटकामध्ये आपण धावा पाहिल्या तर फक्त होते 28. परंतु कौतुक करू आपण फक्त 6 धावसंख्येचा खर्च राहुल केनीने हाताळलं जिथे गरज होती टीमला कमबॅकची आणि ते षटक कमबॅकीचं राहिलं. हर्षदसाठी हा बॉल लेट कट खेळण्याचा प्रयत्न बाउन्स होता. त्या बाउन्स वरती कदाचित ऑन साइडला चांगल्या धावा आल्या असत्या. कारण तोही बघत असेल फिल्डिंग पोझिशन. त्याने ज्या शॉटचं सिलेक्शन केलं तिथे ॲक्युरेटली फिल्डर ठेवला स्वीपर कव्हरला. मग पडल्यानंतर तिथे खेळण्याचा प्रयत्न. बीट झाले. बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये. या षटकामध्ये 3 बॉल फेकल्यात फक्त धावा 2. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30. बहुत तयार. जयेश हा बॉल ऑप्शनवरती 5 रन केलं गेलं. इन्व्हिटेशन दिलं होतं ते इन्व्हिटेशन स्वीकारलं सुद्धा गेलं हर्षद ठोंबरेनं. परंतु अतिरिक्त ऑप्शनचा व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. हा अतिरिक्त धावसंख्येचा बॉल आहे. त्याच्यामुळे टीममध्ये आता 1 धावसंख्येची होईल वाढ. टीमची धावसंख्या 31. गडी गमावला गेलेत आत्तापर्यंत जर आपण पाहिले तर 3. हर्षदसाठी हा बॉल होता. पुन्हा एकदा मिस. काय बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकतात बॉलर. आदित्य पाटीलचा पहिला आपण षटक वगळताना हे 2 षटक जर पाहिले ना तर अगदी सुपर्ब आहेत. कारण 4 मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात जयेश भोईरनं. जिथे नाकामी ठरला आदित्य पाटील आता त्याला पूर्णपणे इंटर करण्याचं काम या मॅचमध्ये सुरू आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक सरळ घेतात क्रिकेटमधला सगळ्यात सेफ फटका. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला आपण सगळ्यात सेफ म्हणत असतो परंतु 5चा प्लाय. क्रिकेटमध्ये संध्या येत नसतात तर त्या संध्या येण्यासाठी आपल्याला घडावं लागतं. कारण आम्ही नेहमी म्हणत असतो की संध्या ह्या चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे. जेवढा काल बिस्किट तुम्ही चहामध्ये ठेवाल बाहेर काढाल तो विरघळतो. तशाच प्रकारे आपल्याला लवकर कार्य करावं लागतं आणि या ठिकाणी कार्य केलं गेलं. आणि या ठिकाणून जर आपण पाहिला तर हा 2 धावसंख्येचा भराना. शेवटचा बॉल पडले गेले बॉलवर परंतु पहा सुंदर डिलिव्हरी. स्वतः पडले स्वतःला सावरलं परंतु बॉल चांगला पिच केला गेला. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद टीम श्री गणेश क्रिकेट संघ कोणीशी धावसंख्या 33. मध्ये 22 असं वाटलं होतं की कोणी संघ 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 60 ते 65 धावसंख्येचं लक्ष ठेवेल समोर टीम चिकन घरच्या. परंतु जो बॉलिंग अटॅक होता ना बॉलिंग युनिट होती ना ती अगदी सुपर्ब राहिली. बॉल प्रत्येक अगदी सांभाळून फेकले गेले. जिथे 3ऱ्या षटकामध्ये सुद्धा धावा फक्त 5 आल्या. ऋषी भोईचा षटक ताकदीचा वापर शॉर्ट ऑफ लेंथ बॉल परंतु बॉल मध्ये थोडासा थांबला गेला. फिल्डर पाहिलं गेलं बॉलला. इथनं हातामध्ये कॅच स्वीकारत असताना किरणच्या खेळीचा अंत. फलंदाज किरण बा. मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट आपण महत्वाचे कोणी टीमचे बाद होताना पाहिले ना तर एकच बॉलवरती ते बाद झाल्यात. एक बॉलवरती म्हणजे ज्या ओव्हरमध्ये आपण राहुल केनेला पाहिलं शॉर्ट ऑफ लेंथ बॉडीवरती आला कॅच तिथेच स्वीकारली गेली. तोच फिल्डर त्या ठिकाणी होता. आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये किरणची झेल जी आली ना किरण ही तशाच प्रकारे अगदी शॉर्ट ऑफ लेंथ बॉलवरती तोही बाद झालाय. तोही कॅच आउटच्या स्वरूपात. म्हणजे जी रणनीती होती ना की शॉर्ट ऑफ लेंथ टाकून
बॉल मोठे फटके खेळण्यास आपण प्रवृत्त करू, तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. या इनिंगमध्ये एकमेव असा खेळाडू राहिला ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, तो करण ठोंबरे. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. ब्लू आयज हेप्नोटाईज. क्रिकेटमध्ये भरपूर वेळा या अशा खेळांना नक्कीच त्याने केल्यात. जी चर्चा आपण केली होती की अरुण ठोंबरे यांच्या डोळ्यांकडे तुम्ही पहा, आकाशाचा कलर जसा नीला असतो आणि संगीत सुद्धा आलं होतं की ब्लू आयज हेप्नोटाईज. आता करावी लागेल त्याला बॅटिंग मागच्या मॅच सारखी. समोर खेळतात इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हवामध्ये. अगदी इझी कॅच, लॉंग ऑफला गवासला गेला अरुण ठोंबरे आणि सुंदर विकेट या ठिकाणी कॅरी करत असताना लागोपाठचा हा दुसरा ऋषी भोईरचा विकेट. हा बॉल तुम्ही पहा, ऍक्शन रिप्ले जरूर तुम्ही या ठिकाणी पाहाल. अगदी बॉल पिच झाला ऋषी भोईरचा. समोर टप्पा होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु एलिव्हेशन आणि टायमिंग हे प्रॉपर न जुळल्या कारणाने आपण अरुण ठोंबरेला बाद होताना पाहिलं. असं वाटलं की जर उशिरा अरुण ठोंबरेला पाठवतात मग त्यामध्ये काय तर रणनीती असावी. कदाचित याच्या अगोदर जयेश भोईरच्या जर ओव्हरमध्ये तो मैदानाच्या आतमध्ये गेला असता तर निदान त्यांनी 4-5 बॉल चांगले खेळले असते तर कदाचित हे धावफलक बनू शकलं असतं. परंतु ही सिच्युएशन असते, जेव्हा दडपण असतं, सिच्युएशन क्रिएट होते, ती म्हणजेच आपल्या टीमवरती दडपणाची, तेव्हा अशा दडपणाच्या खेळी तुम्ही भरपूर खेळाडूंच्या कमकुवत होताना पाहिलं. आतापर्यंत विकेटचा विचार करूया. विकेट आतापर्यंत गमावलं गेलं ते म्हणजेच 5. एक विकेट पडली 24 वरती, लगेच 25 वरती एक, 28 वरती 3 धावांनंतर पडली, 28 वरती तिसरी, 33 वरती 2 विकेट पडल्यात. म्हणजे अजूनही 4 बॉलचा या ठिकाणी खेळ शिल्लक. आणि मैदानाच्या आतमध्ये आता गेला हेमंत. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती एका बाजूला हर्षद ठोंबरेचा वार सध्या तरी नाकामी ठरलाय, कारण आपण त्याच्या बॅटमधून धावा कमी आणि डॉट बॉलचा रेशो जास्त पाहिलाय. हेमंत समोर ऋषी भोईर. हेमंतचा हा फटका कमकुवत आहे, बॉल चालला डीपमध्ये. आता तोच कदाचित विचार असावा की हर्षद ठोंबरेला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली या षटकामध्ये तर कदाचित धावफलक वाढू शकतो. मागच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं की भोपर टीम खेळत होती. राहुलला स्ट्राईकवरती जाण्यासाठी राहुलने 2 विकेट बाद केले, परंतु त्याचा नंतर शेवटच्या बॉलवरतीच एक षटकार पाहिला होता. या मॅचमध्ये तसंच काही घडवावं लागेल, कारण समोर टीम चिकनगर माहिती आहे मागच्या मॅचमध्ये सुसाट सुटला होता. बॅटिंग करत असताना प्रशांत, त्याची बॅटिंग आपल्याला झेलावी लागेल. त्या अनुमानाने सध्या तरी टीम प्लॅनिंग अगदी प्रॉपर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ट्रॅप रचली जातात हर्षद ठोंबरेच्या विरोधात. यावेळेला अतिरिक्त बाउन्स हा बाउन्सर चेंडू अगदी लेंथ अगदी खेचण्याचा प्रयत्न. टप्पा पडला, बॉल बाउन्सर झाला. उजव्या हाताने खेळतो हर्षद, परंतु आधीच रिव्हर्सचं पवित्र त्याने धारण केलं होतं आणि 1 4 ओव्हरचा इशारा. या बॉलवरती एक सिंगल एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावसंख्या 35. पण तो कोणी संघाचा आपण विचार केला गेला ना तर त्यांचे टॉप ऑर्डरचे जे 4 बॉलर आहेत ना ते अगदी धावसंख्या डिफेंड करण्यासाठी चांगले समजले जातात, परंतु ते धावा बनवाव्या लागतील. हर्षदसाठी हा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप करायचा होता, परंतु त्याच्यासाठी फिल्डरने ठेवला होता. एक सिंगल झाले, कबड्डी सेकंडचा कॉल या ठिकाणी केला गेला. स्ट्राईकवरती फेकी आणि दुसरीसाठी परतला गेला, तयार नव्हते ऋषी भोईर. त्याचाच कारण की काय, या 2 धावा पूर्ण झाल्या. एका बाजूला जर ऋषी सज्ज असते ना, ऋषीने बघितलं असतं की कदाचित आपल्याकडे बॉल येईल तर ही विकेट गेली असती, पण तो ऋषी भोईर थांबला, त्याचा बेनिफिट मिळाला 2 धावेचा. टीमची धावसंख्या आता पाहायला मिळते 37 आणि या ओव्हरमधले अजूनही 2 बॉल शिल्लक. रिव्हर्सचं पवित्र धारण केलं, परंतु पुन्हा एकदा नाकामी. इथनं सिंगल बनवण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज आता कदाचित नवा जाईल, तो स्ट्राईक वरती कदाचित असेल, कारण स्ट्राईक चेंज झाली की नाही ते नक्कीच आपण या ठिकाणी चेंज झाली नाही तेच आमच्या निदर्शनात आलं. इथनं नवीन फलंदाज असेल आणि तो जाईल स्ट्राईक वरती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसला. फलंदाज हर्षद ठोंबरे, बाद लागणारा हा झटका 6वा टीम श्री गणेश कोहलीला. माध्यमातून जर तुम्ही आम्हाला ऐकत असाल तर तुम्हाला रिपोर्टिंग करायचे, कारण या इनिंग नंतर जरूर आपण रिपोर्टिंग करण्यासाठी आपण रेडी करूया. टीम RM11 सोनारवाडाला या सामन्यामधून जो जिंकेल तो नक्कीच आपण पुढे वाटचाल करताना आपल्याला तो संघ पाहायला मिळेल.
शेवटचा बॉल फेस करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये गेला नवीन फलंदाज अजय. टीमची धावसंख्या वाह वाह लाजवाब शेवटला गेला परंतु अगदी फिनिश करून आला तो. म्हणजेच या इनिंगला षटकाराने या षटकाराने धावपलक अगदी वाढलं गेलं आणि या षटकाराची खऱ्या अर्थाने गरज होती. आणि तो षटकार स्कोरबोर्डवरती जोरत असताना आमचे स्कोरर सांगतात की एकंदरीत धावसंख्या या षटकाराच्या साह्याने पूर्ण होत असताना 43 आणि 44 धावसंख्येचं लक्ष्य म्हणजेच 11.00च्या सरासरीनं बनवावे लागेल. तो म्हणजेच टीम चिकनगरला. आपण हिंदीमध्ये अजय उत्तेकरसाठी एकच गोष्ट म्हणू शकतो की देर से आहे पर दुरुस्त आहे. कारण एकच बॉल त्याला फेस करायला मिळाला. तब्बल आपण या बॉलवरती बघितला तो म्हणजे षटकार अजय उत्तेकरच्या बॅटमधून. त्याची बॉलिंग ही वाखण्याजोगी राहिली. कारण मागच्या मॅचमध्ये भोपर अगेन्स्ट खेळत असताना आपण त्या संघाला जरूर पाहिलं. चिकनगर संघ जेव्हा समोर खेळत होता भोपर संघाच्या तेव्हा त्याने बाजी मारली. एका बाजूला कोहलीचा विचार केला, देसाई संघासमोर तो खेळला. त्यामध्ये हर्षद टोंबरेचं पहिलं षटक, अजय उत्तेकरने अवघ्या 4 धावसंख्येचं षटक त्याने हाताळलं. म्हणजे त्या अजय उत्तेकरची बॉलिंग ही तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये ज्यांचं आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलंय त्या सगळ्या दानशूर दात्यांचं आम्ही सहर्ष स्वागत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानत आहोत. सन्माननीय भोपरगावचे संदीपजी गोपीनाथ माळी, काशीनाथ कान्हा पाटील, काटेई गावचे ज्यांना खऱ्या अर्थाने दानशूर दाते आपण म्हणत असतो. आणि कालच्या दिवसामध्ये तीही चर्चा झाली की केतन मात्रेच्या नावावरती 32 बाईक जरूर आहेत त्या आपण काउंट केल्या, परंतु काशीनाथ दादा पाटील यांनी किती स्पर्धेमध्ये किती बाईक दिल्या असतील ना याची संख्याही नसेल. सो या स्पर्धेमध्ये त्यांनी सहकार्य केलं, त्यांचंही सहर्ष स्वागत. तसेच निळजे गावचे चंद्रकांतजी पाटील, नांदिवली गावचे महेंद्र मात्रे, सोनारपाड्याचे मुकेश पाटील, संदपचे प्रकाश मारुती पाटील, नक्कीच यांचं आम्ही कौतुक करत आहोत, यांचं सहर्ष स्वागत करत आहोत की या स्पर्धेमध्ये तुम्ही जो सहकार्य या स्पर्धेला लाभवला तर आम्ही तुमची ऋणी आहोत. त्यानंतर ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची सागरजी संते जे उसरगडचे आहेत यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली गेली. सन्माननीय संजू नारायण पाटील जे संदपचे आहेत त्यांच्याकडनं 2nd नंबरची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये देण्यात आली. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या ज्या सर्व ट्रॉफ्या आहेत ते सांगारळीचे भावेश जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत झाली. त्यानंतर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजची जे आकर्षक आहेत ती सन्मान्य संदपगावचे वैभव पाटील यांच्या माध्यमातून दिली गेली. तुमचंही सहर्ष स्वागत. त्यानंतर बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी सुभाजी पाटील संदपगावचे जे 40+ खेळाडू आणि एक चांगले पंच सुद्धा आहेत त्यांच्याकडनं नक्कीच देण्यात आलं. तुमचंही सर्वांचं स्वागत. या स्पर्धेमध्ये आपण कॅप्टन बॉल बघत आहोत. मग त्या कॅप्टन बॉलची सुविधा संदपगावचे प्रशांत दशरथ पाटील आणि रोनित विलास पाटील यांच्या माध्यमातून झाली. पाण्याचं दान हे सर्वोच्च दान आपण म्हणत असतो. मग अन्नदान, पाणीदान या सगळ्या गोष्टी प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण बघत असतो. सोनारपाड्याचे सुदर्शन मात्रे, संदपचे हेमंत नकुल पाटील, स्वप्नील रघुनाथ पाटील संदपचे आणि संदपचे वेताल स्वामी वॉटर सप्लाय यांच्या माध्यमातून ही पाण्याची व्यवस्था आम्हाला झाली. या सगळ्या दानशूर व्यक्तींचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करत आहोत. 44 धावसंख्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल. टीम आपण जर पाहिली गेली तर चिकनगरची. तर या सामन्याला सुरुवात होईल 2nd इनिंगला. तर या जाऊया आपण आवाज सरवडीचा ऐकूया विशाल पाटील यांचा 2nd इनिंगमध्ये. धन्यवाद. आणि कोणी टीमला शुभेच्छा येतात भरपूर साऱ्या. कुणाल पाटील ज्यांना भाल्यादादा या नावाने जास्त ओळखलं जातं गावामधून, सो त्यांच्याकडनं शुभेच्छा येतात. आणि त्याच दरम्यान आनंदजी फुलोरे, साई भक्त यांच्याकडनं सुद्धा टीम कोणीला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच भाग्यजी मात्रे. सामन्याला सुरुवात पहिलाच बॉल यष्ट्यांचा वेध, पहिली सफलता मिळेल. काय सुरुवात राहिली या दुसऱ्या डावाची. फलंदाज बाद
44 धावांचं लक्ष आहे, 43 धावा बनवल्या गेल्या होता. हर्षद अगदी जर विचार केला तर बॅटिंगमध्ये स्ट्रगल करताना दिसला, बट आता गोलंदाजीमध्ये जो त्याचा प्रमुख भाग आहे त्यामध्ये त्याची चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. विकेटने सुरुवात दरम्यानीतनं राहिली. पुढचा बॉल, आणखीन एक चांगली डिलिव्हरी, आणखीन एक सफलता, प्लेड ऑन, बॅक टू बॅक ब्लोज, आणखीन एक धक्का. काय सुरुवात राहिली हर्षद ठोंबरेची. या 44 धावा डिफेंड करत असताना आता चिकनगर संघ अडचणीमध्ये. फलंदाज बाद. साठी जी क्वालिटी आहे ना हर्षद ठोंबरेची दरम्यान आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. हॅट्रिक बॉल असेल, हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तरी कंप्लीट झाली नाहीये, बट ते आता घडेल का. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल होता. अप्रतिम डिलिव्हरी, अनप्लेबल डिलिव्हरी टाकली गेली हर्षदच्या माध्यमातून. पहिले 3 चेंडू बँग ऑन टार्गेट, योग्य लाईन अँड लेंथ वरती टाकले गेले. एकही धाव धावफलकावरती नाहीये. जी क्वालिटी आहे ना हर्षदची ती दरम्यान आपल्याला या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल, आणखीन एक चांगली डिलिव्हरी, क्या बात. 4 चेंडू, एकही धाव आतापर्यंत आली नाहीये. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. बघा, जेव्हा ॲज अ ऑलराऊंडर आपण खेळत असतो ना, फलंदाजी खराब झाली हरकत नाहीये, गोलंदाजीमध्ये आपण कमबॅक करू शकतो, हा विश्वास हर्षदने दाखवला. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, यावेळेस स्लोवर वन होता, फिंगर रोल केले होते, चारोखाने चित केलं फलंदाजाला. आणखीन एक डॉट बॉल येतो. आता या स्पर्धेमधला पहिला मेडन ओव्हर पाहायला मिळेल का, हा देखील आता प्रश्न. 2 विकेट घेतले, त्यानंतर सलगचे 3 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. आतापर्यंत या 5 चेंडूंच्या खेळामध्ये हर्षदने एकही धाव खर्च केली नाहीये. 44 धावा डिफेंड करत असताना आता आपल्या संघाला तो पुढे घेऊन चाललाय. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, अपील तर झाली बट डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. एक्स्ट्रा रन जरूर गेली, बट तरीही सुद्धा आपण म्हणू शकतो की एक मॅच विनिंग ओव्हर आपल्याला पहिलं ओव्हर पाहायला मिळालं. धीम्या गतीने बॉल टाकला, ऑन साइडला फटका केलेत, गॅप भरपूर मोठा आहे, फिल्डर आता वेगाने पोहोचतात आणि आउटफील्ड धीमी आहे, त्याचा बेनिफिट मिळेल. 2 धावा पूर्ण होतील आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये आला 3 विकेट गेले 2. हर्षदवरती जी जिम्मेदारी होती ती जिम्मेदारी त्याने पार पाडली. एक चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये आपल्या संघाला मिळवून दिली. पहिल्या षटकामध्ये 3 धावा, विकेट गेले 2, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 41 धावांची. लास्ट सीझन मध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट खोणीगाव. जेव्हाही खोणीगावचं क्रिकेटचा इतिहास उचलला जाईल, हर्षद ठोंबरे हे नाव सातत्याने अनेक वर्षांमध्ये घेतलं जाईल, कारण त्या दर्जाचा त्याने खेळ दाखवला. तर 18 मध्ये 41 चेज होऊ शकतात, पण त्यासाठी चांगली बॅटिंग करावी लागेल. व फुल टॉस ड्राईव्ह केला, बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये सल्ला खेळाडू देखील वेगाने पोहोचतात, तोपर्यंत 2 धावा इथनं पूर्ण केल्या जातील.
2 धावा आल्या. धावफलक आता 5 वरती आहे, म्हणजे 17 चेंडू, आता 39 धावांची आवश्यकता असून देखील मॅच भरपूर बाकी आहे. मोठे फटके जर आले तर या रन्स देखील चेज होऊ शकतात. जबरदस्त फटका इनसाइड आउट. काय फटका पाहायला मिळतोय. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लंबी वे. सामन्यामध्ये देखील प्रशांतने 36 बनवल्या होत्या आणि तोच आत्मविश्वास आता त्याचा या डावामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. काय फटका होता. अगदी क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलं. षटकाराला धाव फलक त्या 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो 11 वरती. 11 ऑन द बोर्ड. विकेट आतापर्यंत 2 गेले. एक पार्टनरशिप जर चांगली बनली ना तर या 44 धावा इझिली चेज होऊ शकतात. खुनी संघाला अजून देखील माहिती आहे की प्रशांतची विकेट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या मॅच मध्ये आपण पुढे जाऊ शकत नाही. आणखीन एक चांगला फटका त्याच दिशेने. क्लासिकल बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या हातामध्ये. आणखीन एक इनसाइड आउटचा फटका. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. मोस्ट ऑफ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण बघितलं की गोलंदाज वाईड ऑफ ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. बट प्रशांतसाठी तीच लाईन स्ट्रॉंग झोन आहे, कारण डीप एक्स्ट्रा कव्हरवर सिक्सर आणि त्याच रिजनमध्ये चौकार देखील आला. आता लाईन चेंज करावी लागेल. राऊंड द विकेट. स्वीप करायचं होतं, इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं. अगदी आता बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट आलाय की नाही. ओव्हरथ्रो देखील झालाय, त्याचा बेनिफिट घेतला जाईल का. दुसऱ्या धावेसाठी देखील परतलेत. 2 धावा असतील की नाही हा प्रश्न. बट अंपायर्सने सांगितलं की बॉडीचा स्पर्श झाला, त्या अनुषंगाने फक्त ही अंपायर्स किती असतील. फक्त एकच धाव असेल. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल. धाव फलक आता सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर 16 वरती आहे. 16 ऑन द बोर्ड. अप्रतिम गोलंदाजी. लाईन चेंज केली. या अगोदर बघा ज्या प्रकारे आपण बघितलं प्रशांतच्या अगेन्स्ट वाईड ऑफ ऑफ स्टंप जेव्हा डिलिव्हरी टाकल्या गेला आपल्याला लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाले होते. पण यावेळेस त्याच लाईन वरती जेव्हा बॉल टाकला गेला अगेन्स्ट जे बॅटर आता स्ट्रायकिंग एंड वरती आहेत, दर्शन आहेत, पुल करायचं होतं. टॉप एज लागला, बॉल मागे चाललाय. फाईन लेगचे फिल्डर आता प्रयत्न तर करतील, पण हा बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय की नाही हा आता प्रश्न आहे. पळून तर दरम्यान 2 धावा पूर्ण झाला. नाही, आय थिंक आउटफील्डच्या अनुषंगाने बॉल थांबला होता. 2च धावा असतील. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना. 2 धावा असतील आणि धावफलक 2 धावा.
मग यॉर्करमध्ये देखील आपण विचार केला तर मार्जिन ऑफ एरर फार कमी असतं. जेव्हा वाईड यॉर्कर टाकण्याचा तुम्ही प्रयत्न ॲज अ बॉलर करता, एखादी मिस्टेक जर झाली तर कदाचित कधी कधी वाईट देखील पडतो. बट यामध्ये परफेक्ट एक्झिक्युशन पाहायला मिळालं. फुलर लेंथ होता, लोवा फुल टॉस, बॅटच्या अगदी टो एंडला हा बॉल लागला, सिंगल रन इथनं कंप्लीट केली जाईल. फक्त एकच धाव असेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला नाहीये, कारण मनामध्ये ही देखील भीती होती की बॅकअपला खेळाडू देखील नव्हता, त्या अनुषंगाने अटेम्प्ट नाही केला. एक सिंगल मिळेल, धावफलक 19 वरती, म्हणजे आता उर्वरित 10 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. आता दर्शनला देखील मोठे फटके खेळावे लागणार आहेत, कारण 10 मध्ये 25 बनवण्यासाठी दोन्ही एंडवरनं चांगली बॅटिंग होणं गरजेचं असेल. 4 चेंडू अगदी महत्वाचे असतील यानंतरचे. दर्शनसाठी बॉल अडबा बाटणे फटका, हवा तसा बॉल बॅटवरती आला नाहीये. डीप मध्ये फिल्डर वेगाने आलेत. दुसऱ्या धाब्यासाठी परतला फलंदाज, 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. चांगला तालमेल, अगदी रनिंग बिटवीन द विकेट. बघा किती वेगाने 2 धावा पळून काढला. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या षटकामध्ये झाला, म्हणजे आता येणारे 9 चेंडू 23 धावेंची आवश्यकता असेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस होता, हवा तसा बॉल बॅटवरती आला नाहीये. लॉंग ऑफला खेळाडू आता पोहोचतात. बघा दर्शन स्ट्रगल करताना दिसतात. आता इक्वेशन बघा थोडं कठीण. 8 मध्ये 22, येणारे 2 चेंडू कमीत कमी एक तरी बाउंड्री यायला हवी आहे, अन्यथा अंतिम षटकामध्ये हे टोटल चेस करणं फार कठीण होऊन जाईल. मी उल्लेख केला होता, जर या रन चेस करायचे आता दोन्ही एंडवरनं चांगली बॅटिंग होणं गरजेचं, मोठे फटके येणं गरजेचं आहे. पण तसं काही घडत नाही. 8 मध्ये 22, मॅच जशी जशी पुढे चालली आहे मॅचमध्ये रंगत देखील निर्माण होते. या 8 मध्ये 22 असताना फुलर लेंथ होता, वाईड ऑफ ऑफ स्टंप, ड्राईव्ह केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला फुल्डर, सिंगल इथनं घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, म्हणजे येणारे 7 चेंडू 21 धावेंची आवश्यकता. बघा प्रशांतने चांगली बॅटिंग केली, त्यामध्ये काही शंका नाहीये. बट दर्शनकडून जी अपेक्षा होती, जी साथ हवी होती, ती साथ मिळाली नाहीये. कारण बाउंड्रीज रिक्वायर होत्या, बट बाउंड्रीज या ओव्हरमध्ये आल्याच नाहीयेत. 7 मध्ये 21 हा बॉल अगदी महत्वाचा चिकनगर संघासाठी. शेवटचा बॉल. 7 मध्ये 21 ची आवश्यकता असताना प्रहार तर केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला फुल्डर वेगाने पोहोचतात. ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहेत त्याप्रमाणे गोलंदाजी देखील केली जात आहे. 2 धावा आल्या म्हणजे अंतिम षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी, आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी 19 धावा बनवायच्यात. संघ देखील उपस्थित झालेला आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. 6 मध्ये 19 या मॅचची विजेता टीम अशा दिवसातील अंतिम सामन्यामध्ये RM स्पोर्ट्स सोनारपाडा सोबत खेळेल. पण कोण खेळेल या प्रश्नाचं उत्तर येणारे 6 चेंडू आपल्याला देतील. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर प्रशांत आहेत. या अगोदरच्या मॅचमध्ये 36 बनवला होता. या मॅचमध्ये देखील आतापर्यंत ते लढाई लढतात, पण या लढाईचा निकाल त्यांच्या बाजूने लागेल का? 6 मध्ये 19 म्हणजे कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं असेल. लॉफ्टेड स्ट्रोक आता खेळावे लागतील. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने प्रहार केला. बॉल हवेमध्ये, लॉंग ऑफला फिल्डर, अप्रतिम कॅच. दरम्यान इथनं पकडली गेली लॉंग ऑफला जे फिल्डर होते आकाश यांच्या माध्यमातून. आणि एक निर्णायक क्षणावरती हा मोठा धक्का लागतोय टीम चिकनघरला. फलंदाज बाद.
आदित्य मैदानाच्या हातामध्ये येतोय. 5 मध्ये 19. अजून देखील मॅच बाकी तर आहे. रन्स बनवल्या जाऊ शकतात, बट या मॅच मध्ये डिफरन्स कुठे क्रिएट झाला. पहिलं हर्षद ठोंबरेचं षटक, ज्याच्यामध्ये फक्त 3 धावा 2 विकेट, ती जी सुरुवात हर्षदने मिळवून दिली. त्यानंतर या मॅच मध्ये कुठे ना कुठे दबदबा आपल्याला अंतिम षटकापर्यंत पाहायला मिळाला. 5 मध्ये 19 धाव्यांची गरज असताना आता फुल टॉस टाकलाय. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर उपस्थित. आणखीन एक विकेटचं पतन, फलंदाज बाद. 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. सध्याच्या घडीला मॅच मध्ये आता पुढचा प्रवास चिखलकर संघासाठी आता कठीण. आता हॅट्रिक घेण्याची संधी तर आता गोलंदाज अर्थातच या ओव्हर मध्ये आहेत. हेमंत, त्याच्याकडे देखील ही संधी आहे. हॅट्रिक इथनं घेतली जाईल की पलटवार होईल. 4 मध्ये 19 हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल होता, बाटानी बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये, डॉट बॉल येतोय. म्हणजे या मॅच मध्ये आता आणखीन पकड मजबूत टीम खोणी संघाची. बघा, जर मॅच टाय झाली तर फर्स्ट ऑफ ऑल आपण विकेट कंपेअर करणार आहोत. आणि विकेटचा जर विचार जर आपण केला तर पहिल्या इनिंग मध्ये विकेट गेले होते 6 गेले होते, आणि या इनिंग मध्ये बट डॉट बॉल इथनं आला. म्हणजे आता कुठे ना कुठे या मॅच मध्ये फक्त औपचारिकताच बाकी आहेत. 2 चेंडू 19 धाब्यांची आवश्यकता. निराश असेल चिखलकर संघ, कारण 4 चेंडू मध्ये बघा एकही धाव आली नाहीये. 2 मध्ये 19. अपील फिंगर अप, LBWच्या स्वरूपामध्ये विकेट. तिसरी सफलता हेमंतसाठी, फलंदाज बाद. खोनी संघाच्या माध्यमातून आणि मॅच देखील त्यांनी जिंकली. सो मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम खोनी, अँड हार्ड लक, टफ लक टीम